मागं थंडी होती त्याच्यामुळे ना प्लॉटची ना स्टेज खूप स्लो चालू राहिली. मग आपण काय केलं, आज 14वा दिवस आहे. टिल्ट SOP आणि त्याच्यामध्ये ना स्लेअर प्रो म्हणजे आपलं उडद्याचे काम होऊन जाईल अशा पद्धतीने आपला स्प्रे चालू केला. कारण आहे ना आपलं रानच थोडंसं आहे ना मागं पुढं झालं. काही फुटी ना अगोदरच थोड्याशा फुटून निघाल्या होत्या. मग आणि बाकीच्या आहे ना ते अजून जरा मागायचे. मग आपण अशा पद्धतीनं स्प्रे करून. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. पिंपळावला निघालो होतो. अन्न म्हणे SBI मधून आहे ना आपलं पासबुक तेवढी एंट्री मारून आणतं. गाडी पार्किंगच केली होती तर आपल्या फॉलोअर मंडळीने आवाज दिला. असं आहे ना, वडाळीचे उगले साहेब आणि लोणवाडीचे चोपडे साहेब यांची भेटच घेतली. तर मग आपले मेदने साहेब सुद्धा आहे ना मध्ये आपले फॉलोअर आहे बरं का. आम्ही आता SBI मध्ये चाललो होतो. तुम्ही म्हणते होईल काम तर मग भारी काम होऊन जाईल आमचं. हा ना हो, अहो ते सरकारी बँकेत जाऊन आता तिथे एवढं टाइमपास होतो. असं आहे ना, असं बरं आहे बरं आहे. वृद्धासाठी चांगलं आहे भाई, सगळ्यांसाठी चांगले. वृद्ध, तरुण, आमचा भाऊ चांगला काम करतो 100%. भाऊचं काय नाव आहे? भाऊचं नाव रोहिदास भाऊ ना आपलं काम हातात घेतलं होतं. पण आहे ना ते म्हणे तुम्ही लय दिवसाचं पासबुक छापेल नाही, त्याच्यावर ना बारकोड सुद्धा आता आणावं लागेल, नवीन पासबुक तुम्हाला आणावं लागेल. मग आलो काय SBI मध्ये, मग तुम्ही पाहूनच घ्या याचे नखरे काय हो. काय रिपेअर व्हायला गेलंय? नाही आम्ही दुसरी कोण प्रिंट करून घेतो, आम्हाला एक पुस्तक त्यांना पासबुक काही बी ना जसं काय घरातून द्यायचे राहते ते घेतलं आणि बारकोड मारायला इतका टाइमपास केला आणि शेवटी काय ना मेहते साहेब चिडच झाला.